नमस्कार. मयुरी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज करणार आहोत आपण चना भेळ. चना भेळ करण्यासाठी मी इथं हरभरा घेतलाय भिजलेला, कढीपत्ता आहे, कोथिंबीर, चाट मसाला, गरम मसाला, साधं मीठ आहे चवीनुसार, काळं मीठ घेतलेलं आहे. इथं एक टोमॅटो घेतले, एक मिरची आणि एक कांदा घेतलेला आहे. तर आपण कुकरमध्ये हरभरा त्याच्यामध्ये शिजून घेऊया 2 शिट्टीमध्ये. मी ते 1 गिलास पाणी घालते. आपण 2 शिट्टी काढून घेणार आहे. 2 शिट्टी काढण्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये काळं मीठ आणि गरम मसाला हे आपण त्याच्यामध्ये शिजून घेऊया. झाकण लावून 2 शिट्टी काढून घ्यायची. आपली शिट्टी होईपर्यंत आपण टोमॅटो, कांदा आणि मिरची कट करून घेऊया. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. जेवढा कांदा बारीक असेल तेवढं खायला जास्त कचकच लागणार नाही आणि चव लागेल खायला. टोमॅटो पण चिरून झालेला आहे आपला. आपण एक हिरवी मिरची एकच घेतलेली, आपण ते बारीक कापून घेऊया. आपली शिट्टी पण झालेली आणि आपली इथे मिरची पण कट करून झालेली. आता आपण गॅस बंद करूया. 1-2 ते 3 मिनिटे याची वाफ जाईपर्यंत आपण कुकर आहे असंच ठेवून घेऊया. आपण याच्यातलं चणे काढून घेऊया. मस्त चणे आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आपले चणे शिजून झालेले आहेत. आता मी एक छोटस तडका मारते. थोडस मी तर अमूलचं बटर घेतलेलं आहे. आपलं बटर गरम होते. मी बारीक गॅस केले. आपलं बटर आहे जळत असतं त्यामुळे. मी तर हिरवी मिरची टाकते थोडीशी. थोडस हिंग टाकते. आणि शेवटी कढीपत्ता. गॅस बंद करून घेऊया. मीठ टाकते मी.
कांदा टाकते, टोमॅटो मिक्स करून घेऊया. चाट मसाला टाकते मी. मी इथं लिंबू घेतले. लिंबू भरपूर पिळायचे. लिंबूने अजून चव छान लागते त्याची. मिक्स करून घेऊया. शेवट आपण कोथिंबीर घालू याच्यात. बघू शकताय किती छान भेळ झालेली. खायला पण तेवढीच चव लागते. आपली चना भेळ तयार आहे. आपली भेळ बनून तयार आहे. अशी सोपी आणि चमचमीत भेळ तुम्हीही ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.